तुकाराम मुंढे साहेबांची महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी निवड झाली आणि निवड झाल्याच्या नंतर त्यांनी 60पेक्षा जास्त कंपन्यांवरती आणि संस्थांवरती कारवाई केली, भेसळ प्रकरणी आणि मिसलिडिंग जाहिराती प्रसारित करण्याप्रकरणी. त्यामध्ये पतंजलीचा सुद्धा नंबर लागलाय. त्यांच्या काही टॅबलेट अशा जाहिराती करत होत्या की आम्ही 100% आमचा रिझल्ट देऊ, की 100% बरं करू, अशा जाहिराती प्रसारित करण्याप्रकरणी त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली. आता हे बघणं इंटरेस्टिंग राहील की तुकाराम मुंढे साहेब त्यांच्या पदावरती किती दिवस राहत आहेत. कारण तुकाराम मुंढे साहेब जिथं जातात तिथे त्यांची बदली केली जाते, कारण ते इमानदारीने काम करतात आणि आपल्या देशामध्ये इमानदारीने काम करण्याला जागा नाही. तुकाराम मुंढे साहेबांच्या आधी पण कुणीतरी काम करत असेल, त्यांनी काम केलं का? व्यवस्थित नाही केलं. मग तुकाराम मुंढे साहेब आल्याच्या नंतर एवढं झपाट्याने काम चालू का झालं? कारण ते इमानदारीने काम करतायत. आपल्या देशामध्ये इमानदारीने काम करणारे लोक खूप कमी आहेत, पैसा खाणारे जास्त आहेत. FSSAIचं सध्या भेसळीकडे लक्ष नाही आहे. कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलं या भेसळीमुळं. सरकार कॅन्सरची हॉस्पिटल वाढवत चाललंय, पण भेसळीकडे लक्ष देत नाही. तुम्ही घरात ज्या ज्या गोष्टी आणता ना, त्या सगळ्या गोष्टीमध्ये भेसळ आहे. दुधामध्ये भेसळ आहे, तुपामध्ये भेसळ आहे, प्लास्टिकचा तांदूळ म्हणा, प्लास्टिकचं पनीर म्हणा, त्याच्या मसाल्यांमध्ये केमिकल म्हणा, आर्टिफिशियल कलर म्हणा, तुम्ही ज्या ज्या गोष्टी घरात आणता ना, त्या सगळ्या गोष्टीमध्ये सध्या भेसळ चालू आहे. पण त्याकडे सरकारचं लक्ष नाही आहे, FSSAIचं लक्ष नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आता सध्या तुकाराम मुंढे साहेब आल्याच्या नंतरनं कुठंतरी कारवाई व्हायला लागल्यात. पण आता तुकाराम मुंढे साहेब किती दिवस राहतात या पदावरती हे बघणं पण तेवढंच इंटरेस्टिंग राहील. धन्यवाद.